चला मने उलगडूया। विश्व बंधुता मूल्य संवर्धन समिती, काशाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने संविधान दिनानिमित्त एक दिवसीय आम्ही सावित्रीच्या मायलेकी या महाकाव्य संमेलनाचं आयोजन केलं। संविधान दिनानिमित्त आयोजित हे काव्य संमेलन मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 रोजी नवी पेठेतील SM जोशी सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती विश्व बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक शंकर आथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। प्रसंगी संमेलनाध्यक्षा संगीता जिंजुरके, स्वागताध्यक्ष सीमा गांधी, प्राध्यापक भारती जाधव आणि प्राध्यापक सायली गोसावी उपस्थित होते। प्राध्यापक शंकर आथरे म्हणाले, संमेलनात दिला जाणारा क्रांतीसूर्य सावित्री ज्योती पुरस्कार यंदा बंधुता चळवळीत गेल्या 51 वर्षांपासून योगदान देणाऱ्या मंदाकिनी आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना जाहीर करण्यात आला आहे। सत्यशोधकी, पगडी, प्रबोधनाची लेखणी आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे। रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील कन्या महाविद्यालयास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार प्रदान करण्यात येईल। ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत डॉक्टर अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे। संविधान दिनाच्या औचित्याने संमेलनामध्ये संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। यामध्ये महिमा ठोंबरे सकाळ, नम्रता फडणीस लोकमत, सुवर्णा चव्हाण पुढारी, कल्पना खरे साठे केसरी, मेधा पालकर सामना, प्रीती पाठक भास्कर, अर्चना मोरे पुणे मिरर, कल्याणी फडके महाराष्ट्र टाइम्स, शिवानी पांढरे ABP माझा, गजाला सय्यद शबनम न्यूज, वनिता चौधरी साहित्य लीला पंढरी, सायली नलावडे कविटकर सहस्त्रजित मीडिया यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संमेलनाध्यक्षा संगीता जिंजुरके यांनी सांगितले। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सविता पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल। दुपारी ज्येष्ठ कवयित्री प्रिया माळी यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीची काव्य फुले काव्य संमेलन होईल। त्यामध्ये 30हून अधिक प्रथित यश कवयित्री सहभागी होतील। संमेलनामध्ये सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण होईल। संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत रोकडे परिश्रम घेत आहेत। तिला उद्घाटन होणार आहे प्राध्यापिका सविता पाटील मॅडम यांच्या हस्ते। सुरुवातीचा उद्घाटन सोहळा असेल आणि त्याच्यामध्ये पण आदर्श विद्यार्थिनीला वगैरे पुरस्कार आहेत आणि नंतरचं सत्र कवी संमेलनाचं आहे। प्रिया माळी त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कवी संमेलन होणार आहे आणि नंतरचं जे आहे समारोपाचं आणि पुरस्कार वितरणाचं सत्र, तर ते ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत अश्विनीताई धोंगडे यांच्या हस्ते ते पुरस्कार वितरण होणार आहे। असे हे 3 सत्रामध्ये हे महाकाव्य संमेलन। आदर्श विद्यार्थिनींना पुरस्कार असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने, आदर्श शिक्षिकांना पुरस्कार आहेत, पत्रकारितेबद्दल पण पुरस्कार आहेत, आदर्श पत्रकारिता, आदर्श शिक्षिका, आदर्श विद्यार्थिनी असे बरेचसे पुरस्कार याच्यामध्ये दिले जाणार आहेत। कारण काही नाही की महिला ज्या आहेत प्रतिभावंत कवयित्री आहेत, त्यांना एकत्रित ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज या पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतो की आम्हाला ज्या शिक्षणाची जी ज्योत सावित्रीबाईंनी तेवत ठेवली त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यांच्या नावाचा जागर व्हावा हे मेन उद्देश आहे आणि त्यामुळे त्यांचा आपण मायलेकींचा सन्मानही या अनुषंगाने करतो।